इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांच्या वतीने अप्पर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य भरत कळसकर साहेब यांच्या सेवानिवृत्तीबद्दल ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य रॅली काढत त्यांचा सत्कार रामलीला बँक्वेट हॉल मोठ्या उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर राज्यश्री गुंड, महेश देशमुख, हेमाडे बनकर, उत्तम जाधव कदम, निमसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कळसकर यांनी कार्यक्रमाचे आयोजक अजिमभाई आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे विशेष कौतुक करत सांगितले की महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यतो असा मागील वर्षीचा सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आजचा सत्काराचा कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही संघटनेने केला नसेल असा अजिमभाई सय्यद यांच्या नेतृत्वात पार पडला आणि त्याबद्दल भरत कळसकर यांनी संघटनेचे आभार मानले. आमचे आयदलभाई आमच्याकडे फार आशेने बघतायत. माझा जन्म खरं म्हणजे जिल्हा पुणे, माझं शिक्षण भूमी खरं म्हणजे नगर आणि म्हणजे आमचे कर्मभूमी खरं म्हटलं तर ती माझी आहे नाशिक. मी अनेक लोकांना सांगितलं की मी कसाला घालतो, ओरडला की मला गुरगुल्या व्हायला लागतो. इथलं वातावरण हे असं अनेक म्हणतो की म्हणजे कल्पनेच म्हणतो की आमचा युरोपमध्ये जायची गरज नाही, खरं नाशिकमध्ये येऊन राहिला पाहिजे. देवानी ह्या नाशिकला काय केलं नाही. गंगापूर सारखा डॅम, भरपूर पाणी, या ठिकाणी मालेगाव सटाणा या भागामध्ये भरपूर भाज्या, या पिंपळगाव या परिसरामध्ये असणारे सगळे फळबाग कडधान्य या नाशिक जिल्ह्याला देवानेच प्रेम केलेलं आहे. त्यामुळे मी प्रेम करतो का वेगळं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, त्या जगामध्ये जगत असताना सगळ्यात वारसा कोणता धर्म असेल तो माणुसकीचा धर्म आहे. आणि म्हणून माणुसकीचा धर्म जपण्यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. हा माणुसकीचा विजय आहे, हा नाशिककरांचा विजय आहे. या ठिकाणी कोणीतरी सांगितलं की नाशिकमध्ये छोटं घर घ्या, आणि बरं मी जर घर घेतलं असतं तर माझ्या किती तक्रार झाल्या असत्या. बाबा तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे की माझं नाशिकमध्ये कोणती प्रॉपर्टी नाही. मित्रांनो, जे काय केलंय ते फार छोटं आहे, पण ते जे काय केलंय ते मनापासून केलं. मला आतमध्ये ते वाटतं, तेच माझ्या तोंडामध्ये असेच माझ्या डोक्यामध्ये. त्यामुळं भरत कळसकर म्हणजे नो कानामात्रा, नो व्हॅलिटी, सगळे काही सरळ जे आहे ते स्पष्ट. संघटनांना आवडलं तरी ठीक आहे, नाही आवडलं तरी ठीक आहे, पण सत्य बोलायचं. कारण त्याच्यामुळे काय आहे, जास्त वेळा खोटं बोलावं लागेल. बरोबर ना पाठक सर? भरपूर चर्चा, भरपूर हे असं काही नाही की काय सगळ्यात असं आहे, परंतु हे फार गरजेचं आहे. त्याचं सरकारी अधिकारी माहितीला की पाहून सांगतो आणि सांगून बघतो, हे दोन वाक्य असतात, तर त्याचा काही उपयोग होत नाही. मला असं वाटतं की मी कायम जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये कायम कोणत्याही प्रश्नाचं दोन भाग केलेले आहेत.
होय किंवा नाही हे दोनच भाग आहेत. तेव्हा होय असेल तर लगेच करायला पाहिजे आणि नाही असेल तर नसतं तर सांगायला पाहिजे. अदरवाईज तो माणूस 5-5, 10 वेळा आपल्याकडे येतोय आणि आपण त्याला ठरवायचं तर हे काय बरोबर नाही. आणि संघटनेने सुद्धा कळसकर साहेबांनी गोरगरिबांच्या 15 वर्ष झालेल्या गाड्यांना 5 वर्षाची मुदतवाढ दिली, त्याबद्दल आभार मानले. आम्हाला म्हणजे आम्ही जे काय तुम्हाला दिलं प्रत्येक आज सगळे संघटनेच्या लोकांना आपण बोलवलं, सर्वांनी आपल्याला प्रतिसाद दिला, सर्वांनी इथं उपस्थिती लावली. त्याबद्दल माझ्या संघटनेच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व साहेबांच्या वतीने आभार मानतो. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आले, मी सर्वांचे आभार मानतो. आणि आज खरं पाहायला गेलं तर अशा माणसाचा कार्यक्रम लावले आपण, तर त्या माणसाचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. सर मागच्या 15 वर्ष 2015 पासून जे आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटनेचे वाहतूकदार जे चालत होते त्या वाहतूकदारांना कोणी वाणी होता आणि त्या वाहतूकदारांच्या खूप समस्या होती आणि त्या समस्यासाठी आम्हाला परमिट कसं त्यांच्या गाड्यावरती चढून द्यायचं, त्यांना कसं शिस्त लावायची, त्यांना कसं म्हणजे शासनामध्ये कसं आणायचं, तो काम जे तुम्ही करून दाखवलं सर. मी सांगतो आमच्या प्रत्येक वाहतूकदारांच्या या लोकांची सर तुमचं फक्त त्यांनी ऐकलं का 5 तारखेला साहेब येणार आहे, त्यांनी 5 तारीख जशी ऐकली 2 दिवसामध्ये त्यांनी अशी तयारी केली सर. प्रत्येक माणसाने त्याच्या कुटुंबासहित तिथे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. आणि साहेब मला चांगलं वाटतं, मी एक थोडक्यात बोलतोय तर तुम्हाला काम करत असताना सर मला स्वतःला माहिती, मी किती वेळा TC ऑफिसला आलो आणि आमचे जे काय अडचणी होती त्या अडचणी तुम्ही कसे त्याला मार्ग लावून दिला. आणि या गोरगरीब वाहतूकदारांचं तुम्ही जे यांनी प्रत्येक वाहतूकदारांच्या तोंडात एकच आहे साहेब, तर साहेबांना कितीही कोणी वाईट केलं पण परमेश्वर त्यांचं कधीच वाईट होऊन देणार नाही. प्रत्येक वाहतूकदारांची हा गोष्टी आणि सन्माननीय पोलीस आयुक्त दैवांशी रॉय साहेब तेव्हापासून नियम बदलायला सुरुवात केली आणि 1 नंबर आरटीओ जामनगरजी पाठक आणि आरटीओ आणि आमचं नेहमी असं प्रशासनिक भांडणाचाच मार्ग, पण ते खुर्चीचा तत्व बोलतात, पण त्याच्यातही कायदा कसा बसवायचा. मगाशी जे सांगितलं गाडी काळी पूल जेव्हा करायला लावली तेव्हा साहेबांनी सांगितलं अरे बाबा नका करू, तुम्ही 1000 रुपये देऊन कलर तर मानून घ्या, तुम्ही हाताने काळा पिवळा. हा मार्ग काढून जाण्याचं काम एक अधिकारी करतो. त्या खुर्चीवर सर लोकांना मान सन्मान पैसा सगळं मिळतो, पण त्याच्यावर गोरगरिबांची कामं मार्गी लावण्याची तळमळ असावी आणि ती तळमळ असणारा एक अधिकारी माझ्या आयुष्यात पाहिला तो हे कळसकर साहेब. सरांसोबत काम करण्याची संधी मला कधी मिळाली नाही, पण सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव अतिशय चांगला होता. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने विभागाला एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या कार्यपद्धतीतून, वर्तणुकीतून आणि विभागासाठी दिलेल्या योगदानातून एक नवीन उंची गाठलेली आहे. अशा सरांबद्दल नाशिककरांच्या मनात असलेलं प्रेम आणि भावना जिथे आपण बऱ्याच वेळापासून व्यक्त होताना ऐकतोय, पाहतोय. असं म्हणतात की पद संपते, अधिकार संपतात, पण चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीची ओळख मात्र कायम राहते. तर या ओळी ज्या आहेत ते सरांच्या बाबतीत अतिशय तंतोतंत लागू राहतात. यशस्वी सेवेचा गौरव करत आहोत आणि हळवा या गोष्टीचा आहे का आपले सर्वांचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ माननीय श्री भरत कळसकर साहेब हे अधिकृतपणे सेवेतून निवृत्त झाले आहेत. मी मोटर मालक कामगार वाहतूक संघटना अध्यक्ष या नात्याने आज येथे उभा आहे. संघटनेच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो मोटर मालक चालक यांच्या वतीने साहेबांना मनपूर्वक निरोप देताना माझे मन भरून आले. आदरणीय साहेब, आपण अप्पर परिवहन आयुक्त या पदावर असताना वाहतूक क्षेत्रात जे बदल घडवले ते शब्दात सांगणे कठीण आहे. आणि कळसकर साहेब यांच्या हस्ते संघटनेचे
गेल्या 30 वर्षापासून वाहतूक करणारे ज्येष्ठ व्हॅन चालक यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उज्ज्वल टाटा मोटर्स परिवार, ब्रँड लिंक परिवार, रिटायर्ड आरटीओ अधिकारी वर्ग, जॅक ट्रान्सपोर्ट युनियन नाशिक आरटीओ कर्मचारी वर्ग, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आरटीओ एजंट संघटना, नाशिक जिल्हा पत्रकार बांधव नशामुक्ती मंच, रिक्षा चालक मालक संघटना, देवानंद नानाजी बिरारी, भैया मनियार, अखिल भारतीय वाहतूक संघटना मुंबई, सिद्दीकी भाऊ, बाळाभाऊ पाठक, किशोर फडताळे तसेच मुंबई, सिन्नर, कोठी, इगतपुरी आणि उत्तर महाराष्ट्रातून सर्व संघटनेचे सभासद उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील संघटनेचे सर्व सभासद, पदाधिकारी, महिला मंडळ हे सर्व सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमास आलेल्या संघटनेच्या सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी चहा पाणी नाश्त्याचे वाटप केले। या कार्यक्रमाला ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचे आयोजक राहिलभाई सय्यद यांनी आभार मानले। NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।